इमू हा मूळचा ऑस्ट्रेलियन पक्षी, पण भारतीय वातावरणही या पक्षाला अत्यंत अनुकूल आहे. भारतीय शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना इमू पालनाच्या व्यवसायामुळे रोजगार आणि व्यवसायाची नवी दिशा मिळाली आहे. इमू या पक्षाची नैसर्गिक प्रजोत्पादन क्षमता सरासरी 100ला 2 ते 3 इतकीच आहे. म्हणून इमू पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी इमू या पक्षाची अंडी कृत्रिम पद्धतीनं उबवली जातात. कृत्रिम पद्धतीनं अंडी उबवण्यासाठी इन्क्युबेटर या उपकरणाचा वापर केला जातो. इन्क्युबेटर या उपकरणाला अजून एक भाग असतो, त्याला हॅचर असं म्हटलं जातं. कृत्रिम पद्धतीनं अंडी उबवल्यामुळे इमू पक्ष्यांच्या प्रजोत्पादन संख्येत 50 ते 60% वाढ झाली आहे. या इन्क्युबेटर उपकरणाची अर्थात मशीनची किंमत 2 ते 2.5 लाख रुपये इतकी असते. इन्क्युबेटरमध्ये एका वेळी जास्तीत जास्त 720 अंडी उबवण्यासाठी ठेवली जातात. इमू या पक्षानं अंड दिल्यानंतर ते अंड 8 दिवसांच्या आत इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं. या इन्क्युबेटरमध्ये अंडी ठेवण्यासाठी विशिष्ट अशा पद्धतीचे ट्रे असतात आणि हे ट्रे झुलते असतात. त्याला ट्रेडिंग असं म्हणतात. हे ट्रेडिंग 24 तासात 23 वेळा व्हावं लागतं. त्यामुळं अंड्यातील पिल्ल सुखरूप राहतात. ही अंडी इन्क्युबेटरमध्ये 49 दिवस ठेवली जातात. त्यावेळी इन्क्युबेटरचं तापमान 97.5 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 81 एवढी ठेवली जाते. 49 दिवसांनंतर इन्क्युबेटर मधली अंडी काढून 3 दिवस हॅचरमध्ये ठेवली जातात. हॅचरमधलं तापमान आणि आर्द्रता इन्क्युबेटर एवढीच ठेवली जाते. हॅचर इन्क्युबेटरपेक्षा लहान असतो. हॅचरमध्ये एका वेळी 125 ते 150 अंडी ठेवली जातात. या हॅचरमध्येच इमू पक्षाचं पिल्लू जन्माला येतं. पिल्लू जन्माला येताना प्रथम अंड्याला आतून चोच मारतं आणि अंड फोडतं. मग या पिलाला पूर्ण अंड फोडून बाहेर येण्यासाठी किमान 6 तासांचा अवधी लागतो. त्यामुळं पिल्लानं अंड फोडून चोच बाहेर काढली की त्यांची काळजी घेण्यासाठी नेमलेली व्यक्ती अंड्याचं आवरण हातानं काढते. त्यानंतर पिल्लू पायानं आधू होऊ नये म्हणून जन्माला आल्याबरोबर पिल्लाच्या पायाला टेपिंग केलं जातं आणि पुन्हा हॅचरमध्ये 1 ते 2 दिवस ठेवलं जातं. त्यानंतर जेंटामास, हेबिट आणि DNS अशी 3 औषधं एकत्र करून एका पिलाला 0.5 मिलीलिटर याप्रमाणे लसीकरण केलं जातं. त्यानंतर ही पिल्ल एका बंदिस्त खोलीमध्ये ठेवली जातात. या बंदिस्त खोलीला बोर्डिंग असं म्हणतात. बोर्डिंगमध्ये पिलांना 4 ते 5 दिवस ठेवलं जातं. नंतर ती पिल्ल 1 महिन्याची होईपर्यंत जाळी लावलेल्या मोठ्या शेडमध्ये ठेवतात, ज्याला वरच्या बाजूला छप्पर असतं. एखाद्या पिलाला शेडमध्ये थंडी वाजायला लागली तर त्याला ऊब मिळावी म्हणून विशिष्ट प्रकारचे बांबूच्या टोपल्यांचे लॅम्प एका बंदिस्त खोलीत लावलेले असतात. हे लॅम्प आतून आणि बाहेरून शेणानं सारवलेले असतात. या लॅम्पमध्ये 100 ते 200 व्होल्टचे 2 दिवे लावलेले असतात. ते लॅम्प चालू करून त्याच्या प्रकाशाखाली या पिल्लाला ठेवलं जातं. हे लॅम्प जमिनीपासून 2 ते 2.5 फुटाच्या उंचीवर लावलेले असतात. इमूच्या पिल्लांना आणि मोठ्या इमू पक्ष्यांना इमू फीड्स नावाचं खाद्य दिलं जातं. त्याचबरोबर हिरवी पालेभाजी, देठ भाजी, कांदा, टोमॅटो हे देखील इमू खाद्य म्हणून खातात. इमू हा पूर्णपणे शाकाहारी पक्षी आहे. पिल्ल 1 महिन्यांची झाल्यानंतर त्यांना छप्पर असलेल्या शेडमधून बाहेर काढून फक्त 4ही बाजूनी जाळी लावलेल्या आणि वरती छप्पर नसलेल्या जागेमध्ये 1 महिना, 2 महिने आणि 3 महिने अशी वर्गवारी करून मध्ये जाळीचं पार्टिशन करून ठेवलं जातं. पिल्ल 3 महिन्यांची झाल्यानंतर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. या 3 महिन्यांच्या पिल्लांच्या जोडीची किंमत 15,000 ते 20,000 रुपये इतकी असते. ही पिल्ल 18 ते 24 महिन्यांची झाली की मादी अंडी देण्यास सुरुवात करते.
जेव्हा पक्षी अंड देण्यास सुरुवात करतो तेव्हाच त्यांच्यातील नर आणि मादी ओळखता येते. इंग्रजी महिन्यांनुसार ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत वर्षातून 6 महिने मादी 3 दिवसांमध्ये एक याप्रमाणे अंड देते. इमूच्या एका अंड्याची किंमत ₹2000 ते ₹2200 इतकी असते. एका अंड्याचं वजन 600 ते 700 ग्रॅम असतं. या अंड्याचा रंग गडद हिरवा असतो. तसंच ज्या अंड्यांमधून पिल्ल जन्माला येत नाहीत अशा फलित न झालेल्या अंड्याचा उपयोग हा नक्षीकाम करण्यासाठी केला जातो. अशा अंड्यावर नक्षीकाम करून ती शो पीस म्हणून विकली जातात. जी पिल्ल जन्मतः पायानं अधू असतात अशी पिल्ल 12 ते 18 महिन्यांची झाल्यानंतर त्यांना कापून त्यांचं मांस ₹300 किलो या दरानं विकलं जातं. एका इमूपासून साधारणतः 25 ते 30 किलो मांस मिळतं. एका इमूच्या चरबीपासून 3 ते 3.5 लिटर तेल निघतं, जे संधिवातासारख्या आजारावर गुणकारी आणि उपयुक्त असतं. या तेलाची किंमत ₹3000 ते 3500 प्रति लिटर इतकी असते. आपण आता पाहत आहोत ते इमू पक्षी 18 ते 24 महिन्यांचे आहेत. एका इमूची उंची 4.5 ते 5 फूट इतकी असते आणि वजन 35 ते 40 किलो इतकं असतं. इमूच्या पिसांचा वापर हातानं हवा घेण्याचा पंखा आणि शो पीसेस, वॉल पीसेस बनवण्यासाठी करतात. नखांचा वापर गळ्यातील, कानातील शोभेचे दागिने बनवण्यासाठी होतो. इमूचं आयुष्य 35 ते 40 वर्षांपर्यंत असतं. इमू मादी 2 वर्षांपासून साधारणतः 30 वर्षांपर्यंत अंडी देते. अंडी देणाऱ्या इमूच्या जोडीची किंमत ₹50,000 ते 60,000 इतकी असते. इमूला जीभ आणि दात नसतात. इमू आपलं अन्न गिळतो आणि त्याच्याबरोबर जमिनीवरील वाळूचे कणही चोचीनं गिळतो. ते कण पोटात गेले की अन्नाचं वाळूच्या कणांशी घर्षण होऊन इमूनं खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं आणि वाळू विष्ठेवाटे बाहेर पडते. म्हणून इमूच्या पिंजऱ्यात मुरूम किंवा वाळू पसरलेली असते. इमूचे डोळे हे माणसांच्या डोळ्यांच्या आकाराचे असतात. कान खोलगट आणि मोठे असतात. इमूच्या पंखांचा आकार लहान असल्यानं त्याला उडता येत नाही. इमू गट करून राहतात आणि स्वतःचं संरक्षण स्वतःच करतात. इमू शक्यतो माणसावर विना त्रास कधीही हल्ला करत नाही. त्यामुळे इमूपासून माणसाला अपाय होत नाही. इमू माणसांमध्ये छानपैकी मिसळतो. इमूच्या गटामध्ये एखादा पक्षी आजारी झाला तर त्याच्यावर सर्व इमू हल्ला करतात. त्यामुळे आजारी इमूला वेगळं ठेवण्यासाठी त्याच पिंजऱ्यात वेगळी सोय केली जाते. आपण पाहत आहोत या इमूच्या पायाला सूज आलीये, म्हणून या इमूला इतरांपासून वेगळं ठेवलंय. असा हा बहुउपयोगी इमू सुशिक्षित बेकार शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगारांच्या आर्थिक उत्पन्नाचं साधन बनलाय. इमू पालनासाठी खूप मोठ्या आकाराच्या जमिनीची गरज लागत नाही. इमूचा विमा देखील काढता येतो. तसंच इमू पालनाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण सरकारी बँकांमधून शेतकऱ्यांना तसंच सुशिक्षित बेकार तरुणांना अत्यंत अल्प व्याजदरानं कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे देशातील अनेक शेतकरी आणि तरुण वर्ग इमू पालनाच्या व्यवसायाकडे आकर्षित झालाय.